वेळ तुझे मला भाग 3. मीरा कॉलेजला निघालेली होती. तोच रस्ता, तीच वेळ, पण काहीतरी वेगळंच होतं आज. गाडी चालवताना सारखं तिला भासत होतं की आज काहीतरी नवीनच आहे. हवेत एक मंद मंद सुगंध आहे, एक सुखद हलकासा ओलावा आहे. एका वळणावर तिला परत समोर तो दिसला. आपली भली मोठी बाईक रस्त्याच्या कडेला लावून तो तिच्यावर बसूनच होता. व्हाईट टी शर्ट, व्हाईट ब्लू जीन्स, हातात वॉच, केस हलकेसे हाताने सावरलेले आणि डोळे रस्त्यांवर. असा त्याचा तो अवतार होता. त्याची एक फक्त हलकीशी छबी बघताच तिच्या पोटात जणू हजारे फुलपाखरं उड्या घेत होती. हा अनुभव कधीही तिला झालेला नव्हता. नेहमी घरासमोर दिसतो अधिराज, पण आज असं काय झालं मला? देवा बाप्पा, काय सुरू आहे हे? मीच वाट बघत होते का की तो कधी रस्त्याला दिसावा? नाही नाही, असं काहीच नाही. जाऊ दे, बघूया काय म्हणतो तो. स्वतःशीच मनात पुटपुटत करून ती त्याच्या बाईक समोर येऊन उभी राहिली होती. अधिराज आज लवकरच उठून बसलेला होता. आज वर्कआउटही करायला झालं नाही त्याला. सॉरी, आज सकाळीच आंघोळ करून अगदी तयार होऊन कुठं निघायच्या तयारीत होती. त्याचा बरोबर प्रयत्न होता की आईबाबांच्या नजरेतून निसटून घराबाहेर पडायचे म्हणून काहीही आवाज न करता तो बाहेर पडाला. पण बाईक सुरू करतानाचा घात झालेलाच होता. आतून आईचा आवाज आला. आई, वैशाली ताई म्हणाली, अरे आधी कुठं निघालास? इतक्या सकाळी आणि तेही इतका नवरदेव बनून कुठं जायचं हे तुला? अचानक झालेल्या CBIच्या रेडनी अधिराजची भोबडीच वळवली. काय? थापा मारून त्याला कडेनासच झालं. गाडी पार्किंगच्या बाजूला स्वयंपाकघराची खिडकी आहे. ही गोष्ट साहेब साफ विसरलेले होते. जाण्याच्या नांदात शेवटचं हत्यार निघालंच. रागातच बोलायचं. अधिराज जरा चिडूनच बोलला. अधिराज म्हणाला, येतो ग आई, काय इतकं ओढून राहिलीस तू? मागून बाबांनीही दुजारा दिला. बाबा म्हणाले, अगं का ग त्याला टोकत असते नुसतं, कधी पण बघते तर. असेल काहीतरी काम त्याला, जाऊ दे की. वैशाली ताई आणि नानासाहेब यांच्यातच आपसामध्ये भांडणं चालू झाली. ते बघून अधिराजने पळ काढला. तो कॉलेज जवळच्या एका वळणावर जाऊन तिची वाट पाहू लागला होता. कधीही न जाणवलेली हृदयांची धडधड आज त्याला जाणवत होती. खूप जीवघेणी पण तरीही हवीहवीशी वाटणारी हुरहुर त्याला लागलेली होती. जसा जसा वेळ जात होता त्याला हृदय अगदी तोंडाला आल्यासारखं वाटत होते. येणा जाणाऱ्या प्रत्येक गाडीच्या आवाजाला त्याला मीराच आहे असं भासत होते. मनातच तो विचार करू लागला होता, मी आलो तर खरं मला मीराला काय वाटेल? तिला काय सांगू की मी का तिची वाट बघत इथे उभा आहे म्हणून? ते निघून जाऊ का परत मी? पण मला तिला बघायचं आहे, फक्त एकदाच. आज 12 दिवस झाले तिला भेटून. नाहीतर लपून बघतो आणि निघून जातो. अधिराज पळपुटेपणा करून पाहतच होता की तो गाडीचा आवाज कानी पडला. त्याला लगेच ओळखले. हो, ती आलेली होती. तिने समोर गाडी थांबवली आणि हेल्मेट काढलं. हलका गुलाबी रंगाची राऊंड नेक आणि काळी जीन्स, त्यात पाठीवर बॅग, भुरक्या करोड्या केसांची हाईट प्लेन, कानात छोटे छोटे मोत्यांचे डूल, बोलके डोळे, छोटंसं नाक आणि गुलाबी होठांच्या पाकळ्या. तिला बघताच अधिराजच्या काळजाचा ठोका चुकला. तसं तिच्याही काळजात धस्स झाली. तो जरा हसला तिला बघून आणि ती हरवलीच त्याच्या गालाच्या खोल खड्यांमध्ये. दोघेही विचारात पडलेले होते. कित्येक प्रश्न मनात जसे पिंगा घालू लागले होते. हे सगळे का? हे भाव कधी ना अनुभवलेले, अनोळखी, पण तरीही किती हवेसे वाटत होते. कुठून तरी हलके हलके संगीत कानी पडत होते. मखमली हे प्रश्न थोडे रेशमांची, उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या, अनबोली अंतरे. काही क्षण तसेच गेले. दोघांचीही दशा सारखीच होती. शेवटी त्याने शांतता तोडत बोलायला सुरुवात केली. अधिराज म्हणाला, कशी आहेस ग तू? बरेच दिवस झालेत ना आपल्याला भेटून. तू तर अगदी गायबच झाली. कुठं आठवण नाही आली का ग माझी तुला एकदा पण? अधिराज एका दमात पण थोडं गहिवरूनच बोलून गेला होता. मीरा म्हणाली, मी ठीक आहे. तुम्ही पण तर व्यस्तच होता ना. एकदा पण आला नाहीत घरी. गेल्या किती दिवसात कॉल नाही का मेसेज नाही तुमचा. मी रोज वाट पाहत होते ना तुमच्या कॉलची. किती आठवण आली मला तुमची, माहीत आहे का तुम्हाला? इतकं बोलून मीराने लगेच आपली जीभ चावली आणि पुटपुटली.
अरे देवा, मी हा काय बोलून गेले याला. दोघेही मस्तही होते आणि इतक्या दिवसांच्या भेटीची नाराजगीही दूर होते. जणू इतक्या दिवसांच्या गुंतना सुटणारच होत्या. ती हुरहुर, ती तळमळ, ती आतुरता आज संपणारच होती. सगळ्या प्रश्नांना आता उत्तरे मिळालेलीच होती. पण पहिलं पाऊल टाकेल कोण? काही वेळ तसंच गेला. मग मीरा जायला निघाली. अधिराज, मला आता निघायलाच हवे, उशीर होईल क्लासला. त्यानेही आपली गाडी स्टार्ट केली आणि दोघेही आपापल्या वाटेने निघाले होते. आज दोघांचेही लक्ष कुठेच लागत नव्हते. जसे तसे मीराने क्लास पूर्ण केला आणि कॅन्टीनमध्ये येऊन प्रगतीला कॉल केला. मीराची जीवाभावाची मैत्री, तिला झालेला सगळा प्रकार तिने सांगितला. प्रगती म्हणाली, मीरा, मला वाटलंच होतं तू असला काही घोड करशील म्हणून. म्हणत होते ना तुला की नको मैत्री करू, पण केलीस. बघ आता काय करून ठेवलं ते. मला भेट आज संध्याकाळी, आधी आपल्या नेहमीच्याच जागी. मीरानं डोक्यांवरून हात मारत म्हणाला. आता आधी तिचं तासभर भाषण ऐकावं लागणार होतं. उगच माती घालली हिला बोलून. इकडं क्लासमध्ये निकिता पण मीराला विचारून थकलेली होती की आज असं काय झालेलं आहे तुला म्हणून. कारण तिला पण आज मीरामध्ये एक बदल जाणवतच होता. नेहमी क्लासमध्ये आपल्या कामाशी काम ठेवणारी मीरा, जास्ती कुणाशी न बोलणारी, सिनियर्सचा हेकेखोरपणा सहन करणारी मीरा आज चक्क गाणे गुणगुणत होती. सावरे म्हणा सावरे. पण मीनाने तिला फक्त आज मूड फ्रेश आहे इतकं सांगितलेलं होतं. तरीही निकिता बारीक डोळे करून गुणगुणणाऱ्या मीराकडे बघतच होती. 2:30 वाजता मीरा घरी आली. गाडी पार्क करताना नकळत तिची नजर अधिराजच्या बाल्कनीला गेली होती. तर एक चोर नजर घराच्या खाली त्याची बाईक आहे का नाही हेही तपासून बघू लागली. आपल्या मनातल्या चोरांवर तिलाच हसायला आलं होतं. रूममध्ये येऊन तिने आवरले आणि थोडा क्लासचा अभ्यास करत बसली होती. 4:30 वाजून गेले की प्रगतीचा फोनवर मेसेज आला. मीरा तशीच उठून तयार झाली आणि बाहेर येऊन आपली गाडी सुरू केली. परत नजर बाल्कनीला आणि त्यांच्या पार्किंगमध्ये गेली. त्याची गाडी उभीच होती आणि एक पुसपुटली सावलीत वर बाल्कनीमध्ये तिला दिसली. अधिराजच आहे ना हा, की मला भास झालेला आहे की तो आता वर आडोशाला उभा असेल. आई ग, मला भास होतोय की काय, वेडी होणार बाई मी आता. त्याच विचारात ती प्रगतीला भेटायला निघून गेली. इकडं अधिराजची पण व्यथा काही वेगळी झालेली नव्हती. तो 4च्या सुमाराला घरी आला. येताच मीराची गाडी खाली पार्क बघून मनोमन सुखावला होता. तिची गाडी बघून खुश होण्याच्या मूर्खपणावर त्याला स्वतःलाच हसायला आलं. ती जाताना बघण्यासाठी बाल्कनीच्या आडोशाला उभा राहिला आणि मीराने तेव्हा वर पाहताना त्याने तिला पाहिलेलं होतं. त्याला उगाच आकाश ठेंगणे झाल्यासारखं वाटून गेलं होतं. यार, खरंच मला असं काय होत आहे? मी तिला समरून भेटू शकतो का? की मग मला असं लपून लपून का बघावं लागतं तिला? पण तू खरंच किती सुंदर आहेस ना मीरा. हो, अगदी हिऱ्यासारखी चमक असलेली, निर्मळ, शुभ्र, हळवी, प्रेमळ, लाजरी. तुला कसं सांगू ग मी हे सगळं? तो स्वतःच्याच विचारत होता की कैलासराव चहाचा कप घेऊन त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिलेले होते. नितीनराव म्हणाले, हे घ्या चहा मीरा. त्यांच्या हातात चहाचा कप देत बाबा बोलत होते. तुला आवडते ना ती? अधिराज अगदी गोंधळून बाबांकडे पाहू लागला आणि म्हणाला, कोण बाबा? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मला काही कळालं नाही. नितीनराव म्हणाले, तिच्याबद्दलच, जिच्या गाडीचा आवाज ऐकून तू बाहेर धावत येतोस ना. अधिराज म्हणाला, काहीही काय बोलता बाबा तुम्ही? गाडीचा आवाज ऐकून धावायला मी काय लहान आहे की काय? गाडी काय विमान आहे का? मी लगेच धावत बाहेर येईल बघायला. मी आणि मीरा फक्त मित्र आहोत. नितीनराव आज त्याला सोडणारच नव्हते. त्यांची आणखीन मज्जा घेण्याच्या हेतूने ते बोलत होते. नितीनराव म्हणाले, अरे पण मी कुठं कुणाचे नाव घेतलेले आहे? तूच बोलतोय ना. मी कुठं म्हणालो की मीराच्या गाड्यांचा आवाज आज येतोय म्हणून अधिराज बाबू तुम्ही बाहेर येता म्हणून असं म्हणलं का मी? तो जीभ चावून स्वतःलाच म्हणाला. बाबा आणखीन जेव्हा विचारणार तेवढ्यातच अधिराजचा फोन वाजतो. फोन आकाशचा होता. तो त्याचा कॉलेजचा मित्र होता आणि खूप पक्का मित्रला होता, जिवलग मित्र होता त्याचा. अधिराजची कंपनी दोघांनी मिळून सुरू केली होती. अधिराज ते मनातच आकांचे खूप मुके घेतले वेळेवर फोन केल्याबद्दल आणि बोलता बोलता आतमध्ये गेला.
नितीनराव गालातल्या गालात हसत म्हणाले, बेटा, तू बेटा आहेस माझा आणि मी बाप आहे तुझा. तूच कबूल करशील सगळं एकदा. इकडे मीरा आणि प्रगती त्यांच्या नेहमीच्या जागी म्हणजे गर्द हिरवळी असलेल्या एका चर्चमध्ये येऊन बसलेल्या होत्या आणि अधिराज पुराण सुरू झालेलं होतं. सगळं ऐकून प्रगती बोलली, यू आर इन लव्ह माय डार्लिंग. काय खरंच? मीरा जवळजवळ किंचाळूनच म्हणाली. मीरा म्हणाली, अगं कसं शक्य आहे हे? मी आणि तो फक्त फ्रेंड्स आहोत आम्ही, बाकी काही नाही. डोक्यांवर पडलीस का ग तू? तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे. प्रगती म्हणाली, बरं मग तू सांग ना कसं आहे ते. तू कधीची त्याला ओळखते. आधी का बरं नाही वाटलं तुला असं कधी? आणि तोही तर तुला घरी भेटू शकतो ना, की मग का कॉलेजजवळ आला होता तो? अगं वेडाबाई, प्रेमच आहे हे. मैत्री गेली बाबा एका माणसांच्या हाताबाहेर. प्रगती तिला खांद्याला खांदा मारून चिडू लागली होती. पण याचा राग येण्याऐवजी हे सगळं मीराला खूप सुकावून जात होतं. अधिराजचं नावाची जणू लाली तिच्या चेहऱ्यांवर चढू लागलेली होती. प्रत्येक वेळी त्याचं नाव घेताना तिला मनात धडधडायला लागलेलं होतं. अशाच काही वेळ गप्पा करून दोघी घरी निघाल्या होत्या. एव्हाना अंधार पडायला आलेला होता. मीरा घरी येऊन फ्रेश झाली. तितक्यातच आईनं आवाज दिला जेवायला ये म्हणून. सगळे गप्पा करत जेवायला बसलेले होते. आज 2 घास जास्तीच गेले मीराला. सगळं आटपून मीरा आपल्या रूममध्ये आली. घरी ती सगळ्यांशी जरा अंतर ठेवूनच राहायची. ताई रेखाशी बोलणं, गप्पा व्हायच्या, पण खूप जवळीक नव्हती. तरी लहान भाऊ अमित होता म्हणा जवळचा. सगळं काही सांगायचा तिला. तिची विचारपूस करणारा तोच एक होता. मीराच्या एंट्रन्स एक्झाम आता जवळ आलेला होता. तिचे दिवस अभ्यासात व्यस्त होते. इकडं अधिराजची कंपनी पण जोर धरत होती. त्याने कंपनीचे MD पद तर आकाशने CEO चे पद सांभाळलेले होते. नवीन काम असल्याने तोही बराच व्यस्त होता कामांमध्ये. पण संध्याकाळ मात्र दोघेही बाल्कनीतून नजरेचा लपंडाव खेळू लागले होते. नकळत एक नियम झालेला होता. रोज चहाचा कप हाती घेऊन दोघेही बाल्कनीत येत होते. कधी इथून नजर तिकडे तर कधी तिकडची चोर नजर इकडं. कधी कधी अधिराज घरी यायचा, पण दोघीही कमीच बोलायचे आता. बोलणे सुरू व्हायचे ते मेसेजच्या आडूनच. रोज कसली तरी कविता, कसलं तरी गाणं ते एकमेकांना पाठवत असायचे. जणू एक एक ओळ त्यांना त्यांच्याच मनाची व्यथा सांगायची. गुणगुणावे मी तुला, मग तू मलाही सुचवावे. बोलूनी झाले अंतरी खूप काही उरावे. पण तरीही अजून दिल्ली दूरच होती. कारण दोघी आहे ते सत्य स्वीकारायला तयारच नव्हते ना. अजूनही दोघे मैत्रिणीच्या पडद्या मागूनच बोलत होते. आता तर प्रगतीनेही त्याला बाल्कनीच्या आडून मीराला निहाळताना पाहिलेलं होतं. ती मीराची मज्जा घ्यायची, तिला चिडवायची मुद्दामच. ऐसे भोले बनकर बैठे हे जैसे कोई बात नाही. पण खूप खुश होती ती मीरासाठी तिला सुद्धा आनंद झालेलाच होता. तिला माहीत होते मीराने खूप सोसलेले आहे. बालपण खूप शोषण सहन केलेले आहे. आता कुठे हा प्रेमाचा, मनाचा, हक्कांचा प्रवास ती करणार होती. ती मनोमन देवाचे आभार मानतच होती. मीराच्या परीक्षा झालेल्या होत्या आणि आता ती थोडी निवांत होती. रखरखत्या उन्हाची जागा आता पावसाळी ढग घ्यायला लागलेले होते. सगळीकडे मंद मंद वारा चालू झालेला होता. वातावरण ढगाळ पावसाळी राहू लागले होते. म्हणे पावसाळा हा प्रेम बहरण्याचा मोसम असतो ऐकले होते कुठे, पण आता दोघे अनुभवत होते. पहिल्या पावसांची आज सर लागलेली होती. खूप उशीर झाला नसला तरीही सगळीकडे अंधारलेलंच होतं. वाराही जोरात होता, अगदी वादळी वारा. इकडे प्रगती आणि मीरा बाल्कनी चहाचे घोट घेत वातावरणाचा स्वाद घेतच होत्या. अचानक प्रगती गाणे गाऊ लागली होती. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला. दिसला ग बाई दिसला. मीरा जरा वैतागून बोलली, काय ग वेड्यासारखी काय गातेस आहे तू? शब्द अर्धेच राहिले आणि ती खाली नजर घालून हसू लागली. कारण तिला प्रगतीच्या गाण्यामागचा अर्थ कळालेलाच होता. अधिराजच्या गाडीचा आवाज होता तो. तिने वळून पाहिले. अधिराज आकाशला घेऊन आपल्या बाईकवर घरांकडे येतच होता. तितक्यातच पाऊसही जोरदार पडू लागलेला होता. दोघेही बाईकवर भिजत भिजत घरी आले होते. पांढरं शर्ट, निळा जीन्स आणि भिजून थेंब थेंब पाणी गळणारे त्यांचे केस. कुणीही प्रेमात पडावं असा मोहक तो दिसत होता आज.
उगाच मीराच्या मनात हृदयाला लागलेलं होतं. त्याची ही नजर वर गेली. सगळं काही नवीनच होतं. सगळे अनुभव नवीन आणि त्यांची ती नजरही आज नवीनच होती. तिला बघून तो गोड हसला आणि मीराची नजर त्याच्या गालांवर खिळली. प्रगती तिला भानावर आणतच म्हणाली. प्रगती म्हणाली, मीरू बस कर बाळा, किती बघशील आता त्याला तू. अगं आरपार झाली, पण तुझी नजर त्याच्यावरून काही हटच नाशीच झाली. मीरा भानावर येतच तिला मिठू मारून आपले तोंड लपू लागली होती आणि प्रगती जोरजोरात हसायला लागली. इकडं अधिराजही आकाश सोबत आपल्या बाल्कनीत येऊन उभा राहिला. ओलाच. आकाश जरा वैतागला आणि म्हणाला त्याला, साल्या, एकतर भिजून टाकलंस मला आणि आता इथे काय उभं करून ठेवलंस मला. दे काहीतरी पुसायला, चेंज करायचं आहे मला. पण साहेबांचे लक्ष कुठं होते त्याच्याकडं. आकाशच्या बोलण्याकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. नजरेचा लपंडाव लागलेला होता. पावसांच्या सरी आणि त्यामागून दिसणारा तिचा निरागस चेहरा पाहण्यात त्याला कसलेच भान नव्हते. हा पाऊस कधी थांबू नये, हे क्षण कधी संपू नये, असे दोघांनाही मनोमन वाटत होते. आकाशने आता अधिराजच्या बाजूने डोकावून पाहिलेलं होतं आणि क्षणाचाही वेळ त्याला लागलाच नाही कळायला की हे काय चालू आहे म्हणून. त्याला कळून चुकलेलं होतं. त्याने आपला फोन काढला आणि गाणं लावलं, जरा मोठ्यानेच. ऐसे भोले बनकर बैठे है जैसे कोई बात नहीं, सब कुछ नजर आ रहा है, दिन है ये रात नहीं. आणि अधिराजची धुंदी भंग झाली. आकाश त्याला कोपराने मारून नजरेच्या इसराने काय सुरू आहे ते विचारू लागला होता. अधिराज परत मैत्रीच आहे तुनतुन वाजवू लागला होता. आकाशने गाणे जरा जोरातच वाजवले. इकडं प्रगती आणि मीराला सुद्धा ते ऐकू आले आणि त्या तोंड वासून आकाशला पाहायला लागल्या होत्या. कारण काही वेगळं आधी प्रगती सुद्धा हेच गाणं गात होती. पावसांचा जोर वाढलेला होता आता. तसे प्रगतीने घरी फोन करून आज मीराकडेच राहायचे कडून सांगितले होते. इकडे आकाशही अधिराजकडे राहायचे ठरवले. रात्रीचं जेवण दोघांनीही एकाच ताटात करत होत्या. मीरा म्हणाली, यार प्रगती, किती पसरवलेस तू ताट, हे बघ जरा, नीट जेवण करता येत नाही का ग तुला. मीरा जरा चिडूनच प्रगतीला म्हणाली आणि ताटाच्या मनोबत एका पापडाने रेष मारली. प्रगती, तो भाग तुझा आणि हा भाग माझा, कळालं का तुला आता. थोडा वेळ प्रगती तिच्याकडे बघत राहिली आणि मग फिदी दोघी हसायला लागल्या. मीरा म्हणाली, थँक्स आहे प्रगती, तुझी जागा माझ्या लाईफमध्ये कोणीच नाही घेऊ शकत ग. प्रगती म्हणाली, चल पगली, अब रुलाएंगी क्या मुझको. प्रगती नोटंकीच्या सुरात म्हणाली होती. इकडे अधिराज आणि आकाश सुद्धा जेवण करून त्यांच्या रूमच्या खिडकीत येऊन उभे राहिलेले होते. इतक्या वेळात आकाशने अधिराजला भरपूर सतावलेले होते आणि शेवटी अधिराज बोलत होता. जे काही तो गेल्या काही महिन्यात अनुभवत होता ते एकदाच सगळं त्याला सांगून टाकलेलं होतं. आकाश म्हणाला, ओ मायजी, खरंच का. आय कॅन बिलीव्ह. अरे मित्रा, तुला प्रेम झालेलं आहे. यू आर इन लव्ह माय डार्लिंग. शेवटी माझ्या या शेरचा शिकार झालाच म्हणायचं. अधिराज म्हणाला, गपरे, काही काय बोलतोस रे तू. हा म्हणजे मला ती आवडते, पण प्रेम वगैरे काही नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, क्लोज फ्रेंड. आकाश म्हणाला, तू कोणाला फसवत आहेस, मला की स्वतःला. मेरी जान तेरी नजर बोलती है. डोळ्यात पाहिलं मी तुझ्या. आज कॉलेजला असताना किती मुली होत्या तुझ्या आसपास. कुणाशी मैत्री करून पाहायची का तू. तेव्हा हे भाव कधीच बोलायचे नाही तू, आणि तुझ्या डोळ्यात सुद्धा कधी दिसले नाहीत मला. तुला ती मीना आठवते का, कसली आयटम होती ना, तुला आठवतं का. अधिराज म्हणाला, मीनाचं नाव सुद्धा काढू नको रे, पोटात गोळा येतो माझ्या. अरे त्या मुली वेगळ्याच होत्या, त्या मीराची सर कधीच कुणी करू शकणार नाही. अधिराज बोलणार तितक्यातच आकाशने त्यांच्या तोंडांवर हात ठेवला आणि त्याला थांबत म्हणाला. आकाश म्हणाला, बस करा महाराज तुमचं मीरा गाणं. बेटा, मी आलो तेव्हापासून तू तिच्याच गोष्टी करत आहेस आणि तिच्याबद्दलच बोलत आहेस नुसतं, आणि तरीही म्हणतोस फक्त मैत्री आहे. तू तो गया बेटा. असं म्हणून आकाश जोरजोरात हसायला लागतो. बराच वेळ दोघेही हसत बोलत असतात. अधिराजला आकाशचं असं मीरावरून त्याला चिडवणं तर खूप सुकावून जात असतं, पण तो ते दाखवत नाही. प्रगती आणि मीरा पण त्याच जगात वावरत असतात. तिथे आता आकाश आणि अधिराज होते. प्रगती म्हणाली, यार मीरा, तो त्याचा मित्र कसला हँडसम आहे ना. तशीच मीरा चकावून तिला बघते. मीरा म्हणाली,
होय मॅडम, तुम्हाला काय झालं आता? चला झोपा. कॉलेज आहे ना उद्या सकाळी. चला लवकर झोपा म्हणे. म्हणे कसलाय हँडसम दिसतो तो. चल झोप लवकर. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.